नमस्कार मंडळी. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमवतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. घरी पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी लगेच खर्च होतो. तिजोरी नेहमी रिकामी राहते, घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले. या उपायामुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं जातं, त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे. खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर जर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर तुमच्या हातात येणारा पैसा हा अनावश्यक गोष्टीवर खर्च होत असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी तुमचा पगार झाल्यानंतर 1 रुपयाचं, 5 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं नाणं लक्ष्मी मातेला अर्पण करा. त्यानंतर हे नाणं तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवून द्या. या उपायामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, सोबत तुमच्या हातात पैसा देखील टिकून राहील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अचानक धनलाभासाठी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभ हवा असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दर शुक्रवारी दुर्गामातेला जास्वंदीच्या फुलाची माळ अर्पण करा. यामुळे दुर्गामातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.